आमचं स्वतःचं घर नाहीये, हे आमचं जेवढं तुम्ही घर बघितलं ना तेवढं तरी स्वतःचं राहतो, नाहीतर तिच्या पप्पांचं स्वतःचं घर आहे. म्हणजे नाव ते अक्षय जाधव असेल होप सो. असेल. कशाला हा फोटो आहे आणि त्याच्याच बाजू केव्हा झालेला आहे झाडं आमची हाय, मी तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे, मी दाखवणार आहे माझं घर. तर चला आता आपण स्टार्टिंग करूया. बाहेरून चला आता या पटकन. सो सगळ्यात पहिले इकडे स्वामींचा फोटो आहे आणि आता जस्ट मी बत्ती लावली आहे आणि अगरबत्ती लावलेली आहे बाहेर. आणि हा इकडनं एंट्री आहे घरात जाण्यासाठी. आणि इथे पण स्वामीच आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हा पूर्ण दरवाजा आहे एंट्री करण्यासाठीचा. एंट्री केल्याच टीव्ही सेक्शन आहे इथे, म्हणजे टीव्ही आहे. आणि इथे टेडी ठेवलेला आहे बनी अवनीचा, हे बघा. हा पूर्ण टीव्ही सेक्शन. आणि इकडे काय काय आहे तुम्हाला सांगते. इकडे आमचा सगळे औषध आहेत आणि मला औषधं घ्यायचे. हे सगळे अवनीचे औषध, पावडर वगैरे, फणी, फेअर अँड लवली, जे युजेबल वस्तू आहेत त्या इथे ठेवल्यात. आणि इकडे अवनीची मेकअप किट आहे, ती इथेच ठेवल्या कारण का ती मध्ये हा तुझ्या एकटीची आहे. आणि इथे तिला मध्ये लागते म्हणून मी इथेच ठेवली. आणि हे आहे ते केदारनाथचं मंदिर आहे, ते अक्षयचा फ्रेंड आहे, त्यांनी दिलं होतं, त्याला आणलं होतं. सो ते मी इथे ठेवलेलं आहे. आणि हे कप आहे जो मी अक्षयला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट दिला होता, बर्थडेला नाही अॅनिव्हर्सरीला दिलं होतं. हे माचीस आहे, ते मला लागतं म्हणून मी डब्यातच ठेवले. आणि याच्यामध्ये पेन वगैरे ठेवली आहेत जी पटकन लागतात. आणि इकडे अवनीचे हेअरबँड्स आहेत, कैची आहे, परत टाळा आहे इकडे. आणि रिमोट्स ठेवलेले आहेत. आणि हा आमचा छोटूसा हे आहे टेबल आहे. सो हा खालचा जो कप्पा दिसतोय जो समोरच आहे तो अवनीचा आहे. आणि इकडे सगळं स्टोरेज ठेवलंय, इथे बुक्स ठेवलेत अवनीचे. आणि इकडे सर्व सामान ठेवलंय युजेबल लागणारं असं स्टोरेज टाईप. आणि इकडे ह्याच्यामध्ये सर्व हे बघा, हा असा पसारा आहे, म्हणजे जे पटकन लागेल ते घ्यायचं, याच्यातून काढायचं. जसं की मेकअपचं काही, जसं की लिप बाम वगैरे लागलं तर त्यासाठी ठेवलेलं आहे इकडे. इकडे हा सगळा पसारा म्हणजे जसं की पॅन्ट वगैरे लावण्यासाठी हे ठेवलेलं आहे. आणि सो इकडे एंट्री केल्याच आमचा फोटो आहे, फॅमिली फोटो. खूप वर्षाचा आहे, जेव्हा अवनी जी दिसते तुम्हाला ती 1 वर्षाची होती तेव्हाचा हा फोटो आहे. आणि त्याच्याच बाजूला साईबाबांचा फोटो आहे जो मला बर्थडे गिफ्ट मिळालं होतं 2016ला, नाही सॉरी 2015ला मला बर्थडे गिफ्ट मिळालं होतं साईबाबांचा फोटो. त्याच्यानंतर मग इकडे आमचा सोफा आहे जिथे आम्ही बसतो, आराम करतो, रात्रीचा झोपतो. हा बेड मोठा होतो, अवनी झोपली बघा, हा बेड मोठा होतो, मग इकडे आम्ही झोपतो वरती. आणि ही अशी जस्ट चेअर आहे जी सलूनमध्ये होती, जुनीवाली, सगळ्यात नवीन जेव्हा सलून ओपन केलं होतं तेव्हाची चेअर आहे ही. सो ती आता घरी आणली, दुसरा आम्ही बेड घेतला त्याच्यामुळे सलूनमध्ये. आणि ह्याच्यावरतीच ठेवलेलं आहे स्कूलची बॅग, कारण का जागा नाही आहे ठेवायला. त्याच्यानंतर हे आमचं गार्डन म्हणाल तरी चालेल. आणि हे सगळं अक्षयच केअर करतो पूर्णपणे, झाडांची पाणी वगैरे घालण्यापासून सर्व अक्षयच करतो. खूप छान झालेलं आहे, झाडं आमची व्यवस्थित उगवलेली आहेत. आणि त्यानंतर इथे आमचा देवारा, तुम्ही याच्या पहिल्याच्या व्हिडिओज मध्ये पण साऱ्या बघितल्या असाल, खूप साऱ्या व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलं होतं देवारा. आणि इकडे स्वामी तुम्हाला ऍज युजल आम्ही नेहमी दाखवतच असतो स्वामी. आताच मी पत्ती लावली आहे. इकडे आमची देवी आहेत, गावच्या देवी आहेत. वरतीच लावलंय मी गणपतीचा फोटो. सगळे म्हणतील गणपतीचा फोटो असा वरती लावलाय कारण इथे कुठेच जागा नव्हती, सो ते असं ठेवू शकत होते म्हणून. आणि हा आमचा एवढा मोठा मिरर. हा मिरर ह्याचं कारण आहे बनवण्याचं की लॉकडाऊन मध्ये अक्षय क्लासेस घेत होता घरी, हेअर कटिंगचे वगैरे ऍडव्हान्स कोर्स घेत होता, म्हणून हा मिरर लावला होता. सो आम्ही परत तो काही काढला नाही, तसाच ठेवला. आणि हा खूप छान वाटतो घरामध्ये आल्यावरती मिरर, त्याच्यामुळे खूपच सुंदर दिसतं. आणि ही मेकअप पण करू. हा पूर्ण आमचा संपूर्ण एकदम पूर्ण हॉल आहे हा, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला होता. छोटूसा हॉल आहे, हॉलमध्ये जास्त काहीच नाही. आणि आता इकडे किचन आहे आमचं,
आणि किचन मध्येच उघडल्यावर इकडे वॉशिंग मशीन आहे आमची. त्यानंतर आणि इथे टॉयलेट आहे, इथे वॉशरूम आहे. हा आणि मग इकडे मी भांडी ठेवली आहेत घासायची. हे सगळं पाण्यासाठी स्टोरेज ठेवले तर कधी कधी पाणी येत नाही. आणि इकडे धुवायचे कपडे मी ठेवून देते. हे सगळे घासलेली भांडी आहेत. आणि ही माझी शेगडी आहे, गॅस आहे. हा गॅस वेगळा दिसतो कारण मी आत्ताच तो चेंज केला, खराब झाला होता त्याच्यामुळे. आणि इकडे चमचे वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि हा चपातीचा डब्बा आहे आणि हा मसाल्यांचा डब्बा आहे. इकडे ह्या बाटल्या खाली झाल्या होत्या पाणी पिऊन, त्याच्यामुळे त्या इथे ठेवल्या संध्याकाळी आल्यावरती धुवून भरायला. आणि हा माझा छोटासा फ्रीज आहे. आणि हा मला माझ्या मावशीने गिफ्ट दिला होता लग्नामध्ये. आणि हा मिक्सर आहे. इथे तुम्ही मला इथे का लाटणं ठेवले कारण माझा हात पुरत नाही असं हे करायला, लाईट बंद चालू करायला, म्हणून मी हा इथे ठेवलेला आहे. बाकी इथे काहीच नाही. हा छोटासा फ्रीज आहे माझा. आणि इकडे हा कपाट आहे, छोटासा कपाट. आम्ही जेव्हा ब्लॉक नव्हतं करत आम्ही तुम्हाला ते स्वामी कुठे ठेवले होते ते तिकडे होता तो. हा मग नंतर आतमध्ये आणला कारण घरात जागा होत नव्हती म्हणून त्याला आम्ही आतमध्ये आणला. हा छोटासा कपाट आमचा. आणि कपाटावर बघा सगळा पसारा ठेवलेला आहे बिकॉज ठेवायला जागाच नाही, वनारकी असल्या कारणाने त्याच्यामुळे जागा नाही, त्याच्यामुळे त्याला वरती ठेवलेलं आहे. हे बघा हे सर्व असं सगळं वरती स्टोरेज ठेवलेलं आहे कारण जागाच नाहीये ते घरात ठेवायला. जी भांडी मी यूज करत नाही. आणि ही माझी मांडणी आहे, छोटीशी मांडणी. इकडे समोरच तुम्हाला दिसेल. इथे बेसिंग आहे. हे बघा इथे सगळं स्टोरेज वगैरे करून ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणाल काय लावून नाही ठेवलं कारण का सारखं ते काढघाळ असतंच. आणि इथे छोटीशीच मांडणी, जी मला भांडी युजेबल आहे तीच मी ठेवलेली आहे, जास्त काय ठेवलेलं नाहीये. आणि हा एकच हांडा आहे, मला तो पुरेसा होतो दिवसभर कारण 2 टाइम आमच्याकडे पाणी येतं. मग 2 टाइम मी भरते ते सगळं त्याच्याने. आणि आम्ही थंड पाणी पितो त्याच्यामुळे त्याची एवढी गरज लागत नाही आम्हाला. जसं की तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला दिसलं असेल आमचं छोटंसं घर. काही जास्त सामान नाहीये, मोजकच सामान आहे. म्हणजे आहे सामान पण कुठे कुठेतरी मी ठेवलेलं आहे, टाकलेलं नाही ठेवलेलं आहे. आणि हे आमचं स्वतःचं घर नाहीये, हे आमचं रेंटचं घर आहे. तुम्हाला रेंट किती वगैरे मी हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी सांगेनच. पण हे आमचं स्वतःचं घर नाहीये, हे आमच्या रेंटचं घर आहे. आणि छोटंसंच आहे, 1 RK आहे. मला वाटतं 170चा एरिया असेल जास्तीत जास्त. आणि आम्ही तिघच आहोत त्याच्यामुळे आम्हाला तिघांसाठी इनफ आहे एवढं घर. आणि काय जास्त मी एवढं काय तुम्ही म्हणाल एवढं काय साफसुथरं पण नाही म्हणतात का मी कुठे कुठे आम्ही काय एवढं शो शायनिंग नाही केलेली आहे. जे आमच्याकडे आहे तेवढंच आम्ही ठेवलेलं आहे. आणि माझी खूप अशी इच्छा आहे की माझं छोटंसं का नाही होऊ देत, एक स्वतःचं घर असावं. आहे आमचं, असं नाहीये की नाहीये. जेवढं तुम्ही घर बघितलं ना तेवढं तरी स्वतःचं म्हणजे तिचं म्हणणं आहे की हे जे तुम्ही घर बघितलं ना तेवढं तरी आमचं स्वतःचं असलं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. असं नाही की आमचं घर स्वतःचं नाही, म्हणजे हिच्या पप्पांचं घर आहे. बट थोडा आमचा फॅमिली इश्यू असल्या कारणाने आम्ही तिकडे राहत नाही, आम्ही सेपरेट राहतो. नाहीतर हिच्या पप्पांचं स्वतःचं घर आहे, म्हणजे तिथे त्याची आई राहते. सो तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो मी इथे बोलत नाही. फक्त एवढंच सांगेन की ते त्याच्या आईचं घर आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आमचं पण स्वतःचं एक छोटंसं घर असावं. बट आत्ताच्या कंडिशन पण नाही, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये मुंबईमध्ये ठाण्यासारख्या साईडला घर घेणं खूप अवघड आहे. बट ठीक आहे, ट्राय करू. झालं ट्राय तर नक्कीच घेऊ, प्रयत्न तर करूच आम्ही. शेवटी आपल्या नशिबात जे असतं तेच आपल्याला मिळतं. कदाचित आमच्या नशिबात असेल सुद्धा किंवा नसेल सुद्धा, मे बी आता ते देवाला माहिती. स्वामी आहेतच आमच्या बरोबर. बघू. आणि जर घर झालं तर तुम्हाला कळेलच, ते तर आम्ही तुम्हाला सांगू जेव्हा आमचं स्वतःचं घर होईल. ती पण गुड न्यूज तुम्हाला आम्ही देऊच. पण अजून तरी त्याच्यामध्ये काही एक म्हणजे हे नाहीये की घर घेणार आहोत किंवा नाही, काहीच अजून हे नाहीये. कारण कसं एकटाच सलूनवरती सगळा बिझनेस चालतो, म्हणजे सगळं घर चालतं. आणि खूप साऱ्या गोष्टी असतात. सलून पण आमचं रेंटचंच आहे आणि घर पण आमचं रेंटचंच आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण जातं. आणि लवकर 1K सबस्क्रायबर. आणि आमचे सबस्क्रायबर पण अजून झाले नाहीयेत. होप सो इन फ्युचर होतील. 518 झालेत ना, इन फ्युचर होतील. बघू. रोज विचार करते करायचा पण नाही होत. आमचे सबस्क्रायबर 500 झाले. व्हिडिओ पण बघितला. जर कोणी नवीन बघत असेल हा व्हिडिओ तर नक्की ते सगळे व्हिडिओ आमचे बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्या व्हिडिओ. आणि ह्याच्या अगोदरचे पण व्हिडिओज आहेत, सो ते सुद्धा बघा. जर आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि नवीनच आमचा व्हिडिओ बघत असाल
तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा, बिकॉज आम्हाला पण पुढे जायचंय. आम्ही खोटं नाही बोलायचंय. आमचं रेंटचं घर आहे, खरंच खोटं नाही बोलत. ते वाटलंच मी तिकडे जाऊ, स्वामींकडे हात ठेवते. असं काय नाहीये, कशाला त्यात लपवण्यासारखं काय आहे तर आहे. असं थोडी रेंटचं घर आहे म्हणून आपण काय कोणी असं नाहीये की रेंटचं घर असतं म्हणून आपण खूपच असं गरीब किंवा आपल्याकडे काहीच नाही अशातला भाग तर नाही ना. आपण आपल्या घरासारखंच ठेवतो ना हे घर सुद्धा. आम्ही आमच्या घरासारखंच मानतो. अवनी जेव्हा लहान होती ना, म्हणजे जेव्हा 1 वर्षाची होणार होती तेव्हापासून आम्ही इकडे, म्हणजे अवनीचा पहिला बर्थडे पासून आता 7वा बर्थडे झाला, लास्ट नाही 6वा बर्थडे झाला तिचा. 7वा झाला ना, हा 7वा बर्थडे झाला. 7 वर्ष झाले इथेच आम्ही राहतोय. म्हणजे ती लहान असल्यापासून तिने हेच घर बघितलं आणि तिला असं वाटतं हे घर आपलंच आहे. ती आपलंच घर मानते, कारण लहानापासून तिला म्हणजे समजायला लागल्यापासून आम्ही ह्याच घरी आहोत. ते अजून 7 इयर्स झाले आम्ही इथेच आहोत. आणि आता पुढच्या वर्षी पण आम्हाला वाढवून दिलंय त्यांनी, म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही इकडेच असणार आहोत. आणि पुढच्या वर्षीचे पण सगळे व्लॉग आमच्या या छोट्याशाच घरात असणार आहेत. जर तुम्ही आम्हाला सपोर्ट दिला तर अजून वेगळं घर आणि आमचं असेल. आणि इकडे म्हणजे डोरवलीला असतं ना नाव, ते अक्षय जाधव असेल. होप सो. कशाला आशा नाही सोडायच्या कधीही, की नाही. होईल आज ना उद्या, नाही झालं तर नाही झालं, त्यात काय. ठीक आहे, आता हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो. आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओज मध्ये. तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री श्री स्वामी समर्थ. बाय बाय. बाय बाय.